तर पुढची बातमी, एकनाथ खडसेंना राज्यपाल करू नये अशी दमानिया यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी या मागणी संदर्भात राष्ट्रपती तसंच पंतप्रधान आणि अमित शहांना पत्र दिलंय। एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं देखील दमानिया म्हणतात। एकनाथ खडसेंना राज्यपाल करण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच चर्चांनंतर आता अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी बातचीत केली। अंजली दमानियांची थेट बघूया। एकनाथ खडसे यांच्या घर वापसीच्या चर्चा सुरू झाल्या, ते भाजपात येणार। मात्र भाजपात आल्यावर काय जबाबदारी त्यांच्यावर दिली जाईल, तर त्यांना कुठल्या तरी राज्याचा राज्यपाल केलं जाऊ शकतं। यावर सुरुवातीलाच आक्षेप जो तो नोंदवलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। अंजली दमानिया, अंजलीजी काय सांगाल, तुम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, अमित शहा JP नड्डांना पत्र लिहिलंय, काय मागणी केली आहे, काय शक्यता त्यात तुम्ही वर्तवलेली? कसं आहे की खडसे हे भाजपात जाणार असं मला जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून म्हणजे ऐकिवात होतं, पण ते भाजपात गेले कुठेही जाईना का आपल्याला काही तसा फरक पडत नाही, कारण त्या पक्षाला जर त्यांना घ्यायचं असेल आणि यांना तिथे जायचं असेल तर माझा त्याला काही आक्षेप असण्याचा प्रश्नच उठत नाही। पण कुठेतरी मला असं वाटतं की जर त्यांना राज्यपाल म्हणजे गेले 2-3 दिवस या ज्या बातम्या ऐकल्या ज्याच्यात त्यांना राज्यपाल पद मिळेल असं जेव्हा ऐकलं तेव्हा मात्र मला राहवलं नाही, कारण इतकं वेड्यासारखं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलो, 2016 पासून लढत होते। त्याच्यात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आणि डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सवर मी आधी PIL केलं, त्यानंतर भोसरीच्या जमिनी त्यांना जी क्लीन चिट दिली गेली अँटी करप्शन ब्युरोकडनं त्याला मी चॅलेंज केलं, मग ती परत अँटी करप्शन ब्युरोनी मागे घेतली आणि तपास पुन्हा सुरू केले। त्यांनी एक डिक्लेरेशन द्यायचं असतं की आम्ही जनतेच्या भल्यासाठी अमुक अमुक करू, जनतेचं संरक्षण करू, आणि अशा लोकांना जर त्यांनी राज्यपाल केलं ते राज्यपाल म्हणून त्या ह्याच्यात काय काम करतील, काय निर्णय देतील, एवढंच नाही तर त्यांना मिळणारी इम्युनिटी, म्हणजे जे माझ्यासारखे त्यांच्या विरुद्ध एवढे वर्ष लढलेत तर इम्युनिटी हा जो प्रकार असतो म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यावर कुठलीही यंत्रणा कधीही काम करू शकत नाही किंवा कुठलंही कोर्ट त्यांना ऑर्डर्स देऊ शकत नाही, त्यांना समन करता येत नाही। ही जी इम्युनिटी ह्या पदाला मिळते त्याच्यासाठी हे त्या योग्यतेचे नाहीत असं पत्र मी राष्ट्रपतींना पाठवलंय। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।